पण त्या ठिकाणी तुमच्या नशिबात जेवढं असेल ना तेवढंच मिळेल. तुमच्या नशिबामध्ये जेवढं, प्रारब्धामध्ये जेवढं त्या ठिकाणी सन्मान असेल तो प्रारब्धाने मिळणारा सन्मान तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रयत्न करायचे असेल तर देव प्राप्ती करता करा. महाराज बोलतात ना, धन मान येतो प्रारब्धाधीन. मग प्रयत्न करायचे असेल तर देव प्राप्ती करता करा. देव प्राप्ती करता. साधू संतांनी मात्र आपल्याला प्रारब्धवाद शिकवलं नाही. साधू संतांनी आपल्याला काय सांगितलं? महाराज कर्म करा. उपनिषद आपल्याला काय सांगतात? स्वामीजी नेहमी एक वाक्य म्हणायचे महाराज उपनिषदला, उचिष्ट जागृत प्राप्य वरान्य बोध. तुम्ही कर्म करा, कर्म करा. पण आपल्या जीवाचं असं झालं, आपण संसार त्या ठिकाणी कर्मावर टाकतो आणि परमार्थ मात्र प्रारब्धावर टाकतो. आलोच तो कथेला पण माझ्या प्रारब्धातच नाही. गेलोच तो पंढरीला पण माझ्या प्रारब्धातच नाही. अरे एखादे लग्न असू द्या, एखादी वारसा असू द्या, तेव्हा तुम्हाला कशी वेळ मिळते? तेव्हा तुमच्या आड प्रारब्ध का बरं येत नाही? पण भजन म्हटलं का प्रारब्धावर महाराज. आणि आपल्या जीवनाचं हे अहित आहे, हे हित नाही. बरं आपण आपल्या हितापासून दूर